यंदा अक्षय तृतीया कधी आहे आणि काय करावे आणि काय टाळावे? हिंदू धर्मात अक्षय तृतीया हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. हा दिवस केवळ सोने खरेदीसाठीच नाही तर नवीन कार्यारंभासाठी देखील अत्यंत फलदायी ठरणारा मानला जातो. 2026 मध्ये अक्षय तृतीया कधी आहे आणि शुभ मुहूर्त कोणता आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही असे वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा होणारा हा सण जीवनात सुख, संपत्ती आणि सौभाग्य घेऊन येतो. या दिवशी केलेले दान आणि खरेदी अक्षय राहते अशी धार्मिक श्रद्धा आहे. अक्षय तृतीया तिथी 2026 मध्ये अक्षय तृतीया रविवार 19 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाईल. तृतीया तिथी प्रारंभ 19 एप्रिल 2000 रोजी सकाळी 10:49 सुरू होईल. तृतीया तिथी समाप्ती 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26 संपेल. अक्षय तृतीया 19 तारखेला साजरी करण्याचे कारण हिंदू सण तिथीनुसार साजरे केले जातात. कोणतीही ज्या तारखेचा सूर्योदय पाहते ती तिथी त्या दिवशी असलेल्या सणांसाठी ग्राह्य धरली जाते. यंदा अक्षय तृतीया सण तिथी 19 ला नाही तर 20 एप्रिलचा सूर्योदय पाहणार आहे. तसे असूनही 19 लाच अक्षय तृतीया साजरी केली जाईल कारण हा सण दिवसाच्या पूर्वार्धात साजरा केला जातो. खरेदीसाठी सकाळची वेळ योग्य मानली जाते. अशातच तृतीया तिथी 20 तारखेचा सूर्योदय पाहणार असली तरी अवघ्या काही मिनिटातच म्हणजेच 7:26 ती संपणार आहे. त्यामुळे मुख्य सण 19 ला साजरा केला जाईल. यालाच पूर्वार्धव्यापिनी तथा पूर्वार्धव्यापिनी तिथी असे म्हणतात. सोने खरेदीसाठी सर्वात शुभ मुहूर्त. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. 19 एप्रिल रोजी सोने खरेदीसाठी खालील वेळ अत्यंत फलदायी ठरतील. सकाळचा मुहूर्त सकाळी 6:10 ते दुपारी 12:25 पर्यंत. संध्याकाळचा मुहूर्त दुपारी 4:30 ते सायंकाळी 7 पर्यंत. ह्या दिवसाचे धार्मिक महत्त्व तर परशुराम जयंती. या दिवशी भगवान विष्णूचे 6वे अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला. तर त्रेतायुगाचा प्रारंभ. धार्मिक मान्यतेनुसार त्रेतायुगाची सुरुवात या दिवशी झाली होती. गंगा अवतरण. या दिवशी माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती असेही म्हटले जाते. काय करावे आणि काय टाळावे तर दान धर्म. ह्या दिवशी गरजूंना पाणी भरलेला कलश, छत्री, पंखा किंवा अन्नाचे दान केल्याने पितृदोष दूर होतो. नवीन सुरुवात, गृहप्रवेश, लग्न किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस स्वयंसिद्ध मुहूर्त आहे. नकारात्मकता टाळा. या दिवशी कोणाशी वाद घालू नका किंवा घरात भांडणी करू नका कारण ह्या दिवसाची ऊर्जा वर्षभर तुमच्यासोबत राहते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब